गुड इव्हिनिंग मनोज सर. गुड इव्हिनिंग मेघनाजी. यांना म्यूट करू शकू. चलो सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. आतापर्यंत झालेल्या वेबिनार मध्ये एकदम हटके असा नवीनच विषय घेऊन आज आपण आलेलो आहोत. सो नमस्कार. संतुलन आनंद मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नेहमी आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजेच संतुलन आनंद. संतुलन आनंद विषयी सांगायचं झालं तर संतुलन आनंद हा मराठी ऑनलाईन वेलनेस प्लॅटफॉर्म असून 100% नैसर्गिक पद्धतीमधून सर्वांगीण आरोग्य साध्य करण्यासाठी आहे. निसर्गोपचार, वैयक्तिक आरोग्य साधना, योग, प्राणायाम, आहार, पंचमहाभौतिक उपचार यांच्या आधारे आम्ही मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन राखण्यास मदत करतो. हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला संतुलित जीवनशैलीकडे नेतो आणि माझ्या प्रत्येक वर्कशॉप्स, वेबिनार मधून तुम्हाला तो निखळ आनंद, आरोग्य, समाधान आणि स्वतःसाठी क्वालिटी टाइम मिळतो. तर ज्यांना टेन्शन फ्री, औषधांशिवाय व्याधीमुक्त आणि आनंदाने जगायचं आहे त्या प्रत्येकासाठी आहे हे संतुलन आनंद. संतुलन आनंद हा पूर्णतः स्वानुभवावर आणि नॅचरल गोष्टींवर आधारित आहे. स्वतः त्याचा अनुभव आधी आम्ही घेतलेला आहे आणि मगच आम्ही लोकांपर्यंत सगळे अनुभव आमचे, सगळ्या थेरपीज आम्ही पोचवत आहोत. सर, घरातील प्रत्येक जण जर शांत, निरोगी आणि तणावमुक्त असेल तर आपलं संपूर्ण घर पण शांत आणि समाधानी असतं. पण त्याच्यासाठी प्रत्येकाने स्वतःसाठी असा थोडा वेळ काढणं आवश्यक आहे आणि हाच माझ्या संतुलन आनंदचा उद्देश आहे. या संतुलन आनंदला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आहे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार. आपण गेली काही वर्ष प्राणायाम, योग, ध्यान आणि अंतर्मनातील शांततेचा सुंदर प्रवास एकत्र करत आहोत आणि याच जाणीवेतून संतुलन आनंदने आपल्या परिवारासाठी एक नवीन उपक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. त्याची माहिती सुद्धा आपण मागच्या वेबिनार मध्ये बघितली होती. संतुलन आनंदने निसर्ग, योग आणि वेलनेस रिट्रीट च्या नव्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे. आध्यात्मिक टूर्स आपल्या सुरू झालेल्या आहेत. याच्याशिवाय नेचर क्युअर कॅम्प्स आपल्या शरीर शुद्धीकरणासाठी निसर्गरम्य ठिकाणी ग्रीन हिल, शिरवळ येथे आपले कॅम्प्स आयोजित केले जातात. हे झालं थोडक्यात संतुलन आनंद विषयी. चला तर आता वळूयात आपण आजच्या विषयाकडे. जसे मी तुम्हाला आधी सांगितलं, आजचा विषय खूप वेगळा आहे आणि आजचा विषय आहे मेडिकल योगा. आजच्या वेबिनारचे प्रमुख वक्ते आहेत श्री मनोज देशमुख. ते सिनर्जी मेडिकल योगाचे संस्थापक आणि सीईओ आहेत. एका वेगळ्या वाटेचा प्रवास आहे हा, कारण कॉर्पोरेट ते आरोग्य सेवा अशा प्रकारे त्यांनी हा प्रवास सुरू केलेला आहे. आणि त्यांची आपण जर शैक्षणिक पार्श्वभूमी बघितली तर भारताच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा बिट स्किलानी आणि IIM कलकत्ता या संस्थाचे ते माजी विद्यार्थी आहेत. सो एका बाजूला IIM सारख्या संस्थेतून आलेले व्यवस्थापन कौशल्य आणि दुसऱ्या बाजूला योग विज्ञानातील सखोल अभ्यास असा संगम मनोज सरांच्या व्यक्तिमत्वात आहे. कॉर्पोरेट जगामध्ये 23 वर्षांचा उच्च पदस्थ अनुभव, जवळपास 16 विविध देशांमध्ये वास्तव्याचा आणि कामाचा अनुभव गाठीशी असताना सुद्धा आरोग्याच्या क्षेत्रातील ओढीमुळे त्यांनी समाजसेवेचा मार्ग निवडला. रोप आणि बेल्ट थेरपी या विशेष पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्यांनी केवळ ज्ञानच मिळवले नाही तर 500हून अधिक पेशंटवर त्यांनी यशस्वी उपचार सुद्धा केलेले आहेत. आता हा शस्त्रक्रियेला पर्याय म्हणायला हरकत नाही. अनावश्यक शस्त्रक्रिया टाळण्यासाठी रोप आणि बेल्ट थेरपी कशी प्रभावी ठरू शकते या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी सिनर्जी मेडिकल योगा या संस्थेची स्थापना केली असून आता ते या कार्यासाठी पूर्ण वेळ समर्पित आहेत. सो असं यांचं
व्यापक कार्यक्षेत्र आणि उपलब्धताही अशी आहे. सो महाराष्ट्रात आतापर्यंत 50हून अधिक व्याख्याने आणि शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांमध्ये आरोग्याची जागृती केलेली आहे. याच्याशिवाय त्यांची घरोघरी सेवा, सिनर्जी संस्थेचे शाखा आता पुणे, चिंचवड, मुंबई, सुरत, लखनौ आणि नाशिक या बाई छोटीशी एक पॉवर पॉइंट माझ्याकडे आहे ती मी शेअर करतो. अर्थातच त्यावर काही शस्त्रक्रिया म्हणजे गुडघेदुखी, पाठदुखी किंवा मानदुखी म्हणजे मस्क्युलोस्केलेटल डिसीजेस, डिजेनरेटिव्ह मस्क्युलोस्केलेटल डिसीजेस ज्याला आपण म्हणतो. तर त्याचं सध्याचं स्वरूप काय आहे भारतातलं आणि ते तसं का झालं आहे, ची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार करण्याच्या काय पद्धती असू शकतात, त्याला काय पर्याय उपलब्ध आहेत आणि त्याच्यापैकी रोप आणि बेल्ट थेरपी किंवा इंटिग्रेटेड मेडिकल योगा म्हणजे नेमकं काय, हे आज आपण विस्ताराने समजून घेऊयात. आणि शेवटी काही एक 10-15 मिनिटं वेळ राहिला तर आपण प्रश्नोत्तर सुद्धा घेणार आहोत. तर मी माझी पॉवर पॉईंट मी आता शेअर करतो आणि तिथून आपण आपल्या कॉन्टेंटला सुरुवात करू. स्क्रीन दिसते का? कुणी बस कन्फर्म करा एकदा. मी पॉवर पॉईंट शेअर करतो. स्क्रीन दिसते ना व्यवस्थित? हो हो दिसते. ओके, ठीक. तर सांध्यांचे आरोग्य आणि योगोपचार असा त्याचं नाव आहे किंवा शस्त्रक्रिया टाळता येते असंही नावाने सुद्धा आपण ही व्याख्यानं घेतो. तर मुळात आपल्याला सांध्यांचं आरोग्य समजून घेण्याच्या आधी सुद्धा सांधे म्हणजे काय किंवा शरीराची रचना थोडीफार समजणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक थोडा वेळ आपण त्या रचनेबद्दल एक 5-10 मिनिटं बोलणार आहोत आणि तिथून आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. की भारतातील सद्यस्थिती का बरं ही थोडंसं आपल्याला त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. तर काही आकडे तुम्हाला या स्लाइडवर दिसत आहेत. म्हणजे 10 कोटी लोकांना गुडघे किंवा पाठदुखीचा त्रास आहे आणि हे आकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ हैदराबादला जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ऑफिशियल संस्था आहे त्यांनी पब्लिश केलेले आहेत. म्हणजे तुम्ही गुगल जरी केलं सहज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ नी रिप्लेसमेंट रिपोर्ट तर त्यात तुम्हाला हे सर्व आकडे सहज मिळून जातील. आता होतंय काय की 10 कोटी हा खूप मोठा नंबर आहे. आधी तो त्रास आधी वयाच्या 60 नंतर सुरू व्हायचा, आता तो 45-50 वर्षाला सुरू होत आहे आणि त्याची कारणं आहेत. तर त्याच्याबद्दल आपण विस्ताराने बोलणार आहोतच. पण त्याच्या पुढे जे मी लिहिलेलं आहे ते जास्त भयावह आहे असं मला वाटतं. दरवर्षी सर्वसाधारण 1 मिलियन म्हणजे 10 लाख लोकांना नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रिस्क्राईब केली जाते. म्हणजे सल्ला दिला जातो की तुम्ही गुडघे रिप्लेस करून घ्या. म्हणजे यात स्पाईनच्या सर्जरीज म्हणजे पाठदुखीच्या सर्जरीचा आकडा मी यात जोडलेला नाहीच आहे. हे केवळ मी गुडघेदुखीचा कारण त्याचे काही अशा आपल्याला स्टॅटिस्टिक्स अवेलेबल नाही आहेत. आणि त्यापैकी 3 लाख शस्त्रक्रिया दरवर्षी भारतामध्ये गुडघे रिप्लेसमेंटच्या सध्या होत आहेत. आणि हा आकडा एम्स दिल्ली जी ऑफिशियल संस्था आहे भारताची त्यांच्यानुसार दर 4 वर्षाला हा आकडा डबल होत चाललाय. म्हणजे 2700 कोटी ते 3000 कोटी रुपये जवळपास याच्यावर भारतातील ज्येष्ठ नागरिक खर्च करतायत. दिस इज व्हेरी व्हेरी ग्रीम सिच्युएशन. म्हणजे आधी आपण डायबेटिक कॅपिटल ऑफ वर्ल्ड झालो, हायपर टेन्शन कॅपिटल ऑफ वर्ल्ड झालो आणि आता आपण नी रिप्लेसमेंट कॅपिटल ऑफ दी वर्ल्डच्या मार्गावर चाललेलो आहोत की काय, अशी ही परिस्थिती आहे. पण हे सर्व म्हणजे हे 10 लाख लोकांना सर्जरी सांगितली जाणे किंवा 3 लाख सर्जरीज होणे, ही ही कंडिशन काही एका रात्रीतून तयार झालेली नसते. मुळात आपल्याला एक गोष्ट समजावून घेणं गरजेचं आहे की
मागच्या 25 वर्षांमध्ये काही स्पेसिफिक बाबी ज्याला आपण विकास म्हणतो, 25 काय 30 काय थोडंफार अजून मागे गेलं तरी हरकत नाही. तर त्या विकास प्रक्रियेचे काही बाय प्रॉडक्ट्स आहेत, साइड इफेक्ट्स आहेत. उदाहरणार्थ आपल्या पायाखालचं कॉन्क्रीट प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे मातीवर पाय ठेवणं हा प्रकारच कदाचित आजची पिढी विसरून गेलेली असेल, की म्हणजे पायाला जे आर्चेस दिलेले आहेत, पायाला जे कर्व्हज दिलेले आहेत, ते अडॅप्टिव्ह वॉकिंग, कारण आपली जमीन ओबड-धोबड असायची, खडकांवर चालावं लागायचं वगैरे म्हणून त्या आर्चेस दिलेले आहेत. आणि आता तर आपण मला वाटत नाही की विट्रिफाईड टाईल्सवरच कायमस्वरूपी असतो. खाली कॉन्क्रीटचे रस्ते असतात. 24 तास पायामध्ये शूज घातले असतात बहुतांश जणांच्या ह्याच्यामध्ये. या सर्व गोष्टींमुळे तुमची जी कायनेटिक चेन आहे म्हणजे गोटा, गुडघा, खुबा, पाठ आणि मान ही जी मोबिलिटी देणारी चेन आहे ती सर्व डिस्टर्ब होत जाते आणि या सर्व गोष्टींचा परिणाम जे जे सांधे तुमचा लोड घेतात, उदाहरणार्थ गुडघ्यावर तुमचा लोड असतो. तुमच्या शरीराचं वजन पडत असतं गुडघ्यावर. अगदी चालायला लागल्यापासून लहानपणी ते मरेपर्यंत गुडघे शरीराचं वजन घेतात. त्याच्यामुळे अर्थातच त्यांची झीज जास्त होत असते. खांद्यांना तुम्हाला झीज झालेल्याचे इश्यूज जास्त दिसत नाही, कारण खांद्यावर असं कुठला डायरेक्टली लोड नसतो. तर आधी हे त्रास वयाच्या 60 नंतर 65 नंतर तुम्हाला दिसायचे. परंतु आज हे त्रास 40 ते 50च्या दरम्यान म्हणजे आमच्याकडे कित्येक पेशंट येतात जे इव्हन अगदी 30s मध्ये सुद्धा गुडघेदुखीचे त्रास घेऊन येणारे लोक आहेत. कारण दिवसभर एसी मध्ये बसणे त्याची आजकाल आपण विकास म्हणजे काय की आपल्याकडे आपण काही आणायला सुद्धा बाहेर जात नाही. सगळं 10 मिनिटात घरी येत असतं. म्हणजे दुकान तुमच्याकडे येतं. आता तुम्ही दुकानात जात नसता. त्याच्यामुळे मोबिलिटी तुमची गती चालण्याची वगैरे कमी झालेली असते. या सर्वच गोष्टींचा परिपाक म्हणून या 3 लाख शस्त्रक्रिया दरवर्षी आता सध्या होतात. अर्थातच याच्यात हॉस्पिटल्सची काही गणितं असतात. काही ठिकाणी गरज नसताना सर्जरी सजेस्ट केल्या जातात. पण त्यातला काही टक्के भाग सोडला तरी सुद्धा हा आकडा खूप खूप जास्त मोठा आहे. अतिशय मोठा आहे आणि तिथेच मला असं वाटतं की आपली कुठेतरी गल्लत होते आणि ती गल्लत का होते ते आपण समजावून घेणार आहोत. मुळात एक समजावून घ्या की गुडघे झिजीचं एवढं का बरं म्हणजे प्रस्थ एवढं माजवलं गेलंय. एक लक्षात घ्या की गुरुत्वाकर्षण आपल्या शरीराला कायम खाली खेचत असतं 24 तास. गुरुत्वाकर्षणाचा तो मूलभूत गुणधर्म आहे आणि 24 तास तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करता. म्हणजे चालत असताना गुरुत्वाकर्षण तुम्हाला खाली खेचतंय. तुम्ही त्या बलाला काउंटर करून, त्या बलाला विरोध करून तुम्ही चालताय, पळताय, वजन उचलताय. सर्व कामं गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध गतीनं तुम्ही करत असल्यामुळे कशाला तरी शरीरामध्ये झिजावं लागतं. आणि त्याच्यामुळे सांध्यांमध्ये असणारी जी गादी आहे, ती झिजते. कारण बलाच्या विरुद्ध काम करायचं म्हणजे झीज ही होणारच. कशाची तरी झीज होणार. म्हणजे झीज ब्लड सप्लाय नसतो. त्याला रिजनरेशन म्हणजे एकदा तिथल्या पेशी मेल्या, की त्याला पुनर्निर्माण नाही, असं आधुनिक वैद्यकीय सांगतं. त्याच्यामुळे गुडघ्याची गादी झिजली, की रिप्लेसमेंट केल्याशिवाय पर्याय नाही असं डॉक्टर सांगायला लागतात. पण आता झीज जर नैसर्गिक प्रक्रिया असेल आणि गुरुत्वाकर्षण हे सर्वात जास्त महत्त्वाचं कारण आहे झीज होण्याचं. म्हणजे अर्थात वाढलेली वजनं असतील, मगाशी मी सांगितलेली काही कारणं असतील, की पायाचं काँक्रीट आहे त्याच्यामुळे त्या रस्त्यावरून तुमच्या याला एक काउंटर रिएक्शन येत असते. ते असेल, चुकीच्या पद्धतीने आपण चालतो, पाय लॅटरली रोटेट करून चालतो, ते असेल. बॉडी या सर्वच गोष्टी जरी कारणीभूत असल्या, तरी त्याचं सर्वात मूलभूत कारण कुठल्याही सांध्यांची झीज होण्याचं आणि त्यातल्या त्यात गुडघ्याची ते गुरुत्वाकर्षण आहे. मग गुरुत्वाकर्षणाचं कुठलाही डॉक्टर कंट्रोल करू शकतो का? तर कुठलाही डॉक्टर गुरुत्वाकर्षणाला कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे झीज थांबवणं अशक्य आहे. कारण ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. असं आम्ही म्हणतो, की ती देवाचीच एक खरं तर आपण म्हणूया की योजना आहे, की तू कितीही मोठा झालास तरी तुला शेवटी माझ्यासमोर गुडघ्यावर यावंच लागेल.
असं म्हणून गुडघ्याच्या गादीला त्यांनी पुनर्निर्माण दिलं नाही, म्हणजे मेंदूंच्या पेशींना आणि गुडघ्याच्या गादीला पुनर्निर्माण त्यांनी दिलेलं नाही. तर त्याच्यामुळे गुडघ्याची गादी झिजणं हा एक संकेत मानला गेलेला आहे की बाबा तुमची एजिंग प्रक्रिया फास्ट आहे. आता होतं काय की 60-65 नंतर जर ती गादी, आता झीज ही नैसर्गिक असल्यामुळे प्रत्येक वयाला किती झीज व्हावी याचे काही निकष ठरलेले आहेत. म्हणजे 65च्या कोणाचाही एक्सरे तुम्ही काढला तर कार्टिलेज गेलेलंच असणार आहे. 60च्या पुढे तुम्ही कुणाचाही एक्सरे काढा, त्याच्यामध्ये गादीची झीज झालेलीच असणार आहे, कारण ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु अपेक्षित असणाऱ्या झीजीपेक्षा जर जास्त कार्टिलेज गेलेलं असेल तर मग तो आजार ठरतो. तोपर्यंत त्याला आपण आजार म्हणत नाही. वय परतवेळ चेंज झालेली असते, तुमचं मेटाबॉलिझम चेंज झालेलं असतं, तुम्ही तुमच्या ऍक्टिव्ह एजमध्ये जेवढं काम करत असता तेवढं तुम्ही नंतर उतार वयात करत नसता. त्याच्यामुळे राहिलेली गादी सुद्धा पुरेशी ठरू शकते, अशी ती योजनाच आहे देवाची. काही देवाने अशी योजना बनवून पाठवलेली नसते की तुम्हाला कार्टिलेजची रिप्लेसमेंट करण्यासाठी नी रिप्लेसमेंट करावी लागेल. पण आपण चुकीच्या पद्धतीने चालणे, बसणे, उठणे या सर्व गोष्टी करत असल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने काही व्यायाम झाल्यामुळे ते लवकर झिजते. 50 मध्ये जर ही गादी झिजली जी 65ला अपेक्षित आहे, तर अर्थातच तुमचा जॉब सुरू असतो, बऱ्याच जबाबदाऱ्या असतात, कामाचा ताण असतो. मग त्यावेळी गुडघे लोड घेत नाहीत आणि लोड न घेतल्यामुळे तुम्हाला गुडघेदुखीचा प्रचंड त्रास सुरू होतो. तीच गोष्ट पाठीची सुद्धा आहे आणि तीच गोष्ट मानेची सुद्धा आहे. म्हणजे जरी भारताने सध्या न्यूक्लिअर फॅमिली विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली असली तरी शरीरात आम्ही म्हणतो की ती अजूनही जॉईंट फॅमिलीच आहे. म्हणजे एखाद्याचे गुडघे दुखायला सुरू झाले की 6 महिन्यांनी पाठ दुखायला लागते आणि अजून 6 महिन्यांनी मान दुखायला लागते. का? तर गुडघे दुखायला लागले, पहिला गुडघा दुखायला लागला की वजन दुसऱ्या गुडघ्यावर टाकतं शरीर आपोआपच, कारण कुणाला तरी एक्स्ट्रा काम करावं लागतं. आणि दोन्ही गुडघे दुखायला लागले की मग पाठ जास्त काम करायला लागते, मग पाठ दुखायला लागते. मग पाठ जास्त काम करायला लागले की पाठचं वजन त्याचं सगळं तुमच्या thoracic स्पाइन आणि आपल्या मानेवर यायला लागतं. मग मान दुखायला लागते. त्याच्यामुळे एक्स्ट्रा काम कोणाला तरी करावं लागत असतं. एकमेकांना कव्हर अप करत ते सांधे काम करत असतात. त्याच्यामुळे कुठेही आजार सुरू होऊ द्या. तो पाठीत सुरू झाला तर तो गुडघ्यामध्ये जाईल, घोट्यामध्ये जाईल, मानेमध्ये जाईल. तो मानेत सुरू झाला तर तो खाली प्रोपोगेट होईल. तर झीज ही नैसर्गिक प्रक्रिया आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. त्याच्यामुळे डॉक्टरांकडे गेलात आणि अरे तुमच्या गुडघ्याची गादी झिजली आहे. अहो 60ला ती अपेक्षितच आहे असं म्हणणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. ती झीज आता दुखण्या इतपत झीज झाली आहे याचा अर्थ दुसरं काही प्रॉब्लेम्स आहेत का हे आपल्याला पाहणं जास्त गरजेचं असतं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ही झीज किती असावी याचे निकष, झीज त्यापेक्षा जलद झाली तर तो आजार. म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकाल. तुमच्या एक्सरे मध्ये लिहिलेला असतो. तो ऑस्टिओ म्हणजे हाडं, अर्थरा म्हणजे सांधा आणि आयटिस म्हणजे सूज किंवा झीज. तर कुठल्याही सांध्याची जेव्हा झीज होते त्याला ऑस्टिओआर्थरायटिस आपण म्हणू शकतो, पण गुडघ्यांसाठी तो खास करून तो शब्द वापरला जातो. तर शरीराची रचना सुद्धा फार सिमेट्रिक आहे. जसं इथे शोल्डर जॉईंट आहे आपल्या वरच्या बॉडीमध्ये, तसं इथे हिप जॉईंट दिलेला आहे. इथे एल्बो आहे, कोपरा, तसा इथे नी जॉईंट आहे, इथे मनगट आहे, तसा इथे अँकल जॉईंट आहे. आणि इथे जसं पेल्विक आहे, हे पेल्विक बोन आहे, तसं इथे मागच्या बाजूला 2 शोल्डर ब्लेड्स असतात. म्हणजे अतिशय सिमेट्रिक पद्धतीने ही रचना करून दिलेली असते. परंतु आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण एखादा सांधा जास्त वापरतो, एखादीच मुवमेंट जास्त करतो आणि त्याच्यामुळे त्रास जास्त सुरू होतात. ते मानेच्या ह्याच्यामध्ये आपण त्याची काही उदाहरणं बघूया की का बरं आजकाल मानदुखीचे प्रॉब्लेम जास्त वाढलेले आहेत. पण आता काही अजून विशिष्ट गोष्टी बघूयात. ही तुमची गुडघ्यांची रचना आहे. ही गुडघ्याची गादी आहे. म्हणजे अर्थात या हाडाच्या मध्ये सुद्धा ती गादी असते. हे पांढऱ्या कलर दिसतं ते कार्टिलेज आहे. हे कार्टिलेज झिजतं म्हणजे काय, तर याला सूज येते, म्हणजे खरचटल्यासारखं होतं आणि ती गादी निघून जाते. जर तो उजव्या बाजूला एक व्हिडिओ प्ले होत असेल आणि तो तुम्हाला दिसत असेल, तर तुम्हाला दिसेल की गुडघ्याचे स्नायू आहेत आणि गुडघा जेव्हा तुम्ही फोल्ड करता, तर नेमकं काय होतं, तर गुडघ्याची जी वाटी आहे, ती खालच्या हाडाच्या खोबणीमध्ये जाऊन घट्ट बसते. घर्षण करत करत ती जाते आणि होते. म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता, गुडघेदुखीचा त्रास सुरू झालाय, गादी जर झिजली असेल, तर तुम्ही खाली बसू नका किंवा वज्रासन वगैरे करू नका, असा सल्ला तुम्हाला दिला जातो. अर्थात तो सल्ला एक्सरे पाहून आणि गादीची कंडिशन कशी आहे त्याच्यावरून तो द्यायचा असतो. पण त्याचं कारण काय, तर ही जी गुडघ्याची गादी आहे,
की तुम्ही गुडघा फोल्ड केलात की एकदम घासत घासत खाली जाऊन ती बसते. आणि अर्थातच ती खाली जाऊन बसली की कॉन्टॅक्ट एरिया वाढतो, आणि कॉन्टॅक्ट एरिया वाढलं की घर्षण वाढतं, आणि घर्षण वाढलं की झीज अजून फास्ट होते. आपल्याकडे एकच पर्याय आहे. झीज थांबवू शकत नाही कारण ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आपल्याकडे पर्याय काय आहे, की आपण शरीराला ट्रेनिंग देऊ शकतो, की राहिलेलं कार्टिलेज जपून जपून वापर. म्हणजे आपण आपल्या घरात बऱ्याच वेळा करतो, की आता संध्याकाळी 7 वाजलेत आणि दूध थोडंसं शिल्लक असेल आणि अचानक पाहुणे आले, तर ते पाण्याचं प्रमाण चहातलं कसं ऍडजस्ट करायचं जेणेकरून उद्या सकाळचा चहा सुद्धा आरामात होईल. त्या पद्धतीने आपण शरीराला जर ट्रेनिंग दिली, शरीराच्या काही सवयी बदलल्या, तर शरीर म्हणतं की राहिलेलं कार्टिलेज आपण सांभाळून वापरूयात, जेणेकरून मला सर्जरीपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. आणि ते करण्याची पद्धत म्हणजे मेडिकल योगा आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूयात, परंतु मेडिकल योगा म्हणजे काय? याचं एक तुम्हाला थोडंसं एक इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये तुम्हाला देऊया. सहसा एक्सरे मध्ये गुडघे असे दिसतात, इथे कार्टिलेज असतं. हा जर गॅप छान मेंटेन असेल, तर त्याचा अर्थ असतो की तिथे गादी शिल्लक आहे. आणि हा जर गॅप रिड्यूस व्हायला लागला खूप, म्हणजे ही दोन हाडं खूप जवळ यायला लागली, तर त्याचा अर्थ गादी तिथून झीज होऊन गेलेली आहे. एक्सरे मध्ये गादी दिसत नसते, फक्त हाडं दिसत असतात. म्हणजे इथे गॅप शिल्लक असणे हे चांगलं लक्षण आहे. आणि जर गादी झिजून गेली तर हाडं जवळ येतात. हाडं जवळ आली की ती एकमेकांवर घासतात. घासली की तिथे घर्षण होतं. घर्षण आले की तिथे सूज, इन्फ्लेमेशन होतं. इन्फ्लेमेशन आले की तिथे सूज येते, आणि बरेचसे बाकीचे प्रकार तिथे सुरू होतात. म्हणजे हाडांमधील गॅप व्यवस्थित असणे, हाडांची घनता म्हणजे बोन डेन्सिटी चांगली असणे, काटेरी वाढ हा एक प्रकार आहे. म्हणजे आता इथे सुद्धा एक समजा की काटेरी वाढ म्हणजे काय, की देवाने आपल्याला एक छान स्ट्रक्चर बनवून दिलेलं आहे. हाडांचं स्ट्रक्चर जसं आपण घर बांधताना सळ्या लोखंडी टाकतो स्ट्रेंथ म्हणून ना, त्याला ताकद यावी आपल्या घराच्या स्ट्रक्चरला म्हणून. तसं आपल्या शरीराची ताकद काय, तर ती हाडं आहेत. मग आता वजन जर खूप वाढायला लागलं, तर शरीराला असं वाटतं, की मला अजून हे लोखंड पाहिजे, जेणेकरून हे वाढलेलं वजन शरीराला पेलता आलं पाहिजे म्हणून. म्हणून शरीर स्वतःच त्या हाडाची वाढ करायला लागतं. मग गुडघ्याच्या चुकीच्या ठिकाणी हाडांची वाढ व्हायला लागते. आता देवाने ते जसं बनवून दिलंय तशी तर वाढ करता येत नाही. म्हणजे चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या पद्धतीने ते हाडं वाढायला लागतात. मग ती काटेरी वाढ तयार होते. काटा तयार झाल्यासारखा होतो आणि आजूबाजूच्या मांसपेशींना तो काटा टोचतो, आणि तो टोचला की पुन्हा तिथे सूज, मग तिथे इन्फ्लेमेशन असे प्रकार तयार होतात. त्याच्यामुळे काटेरी वाढ असणे, हाडांची नसावी किंवा हाडांची घनता चांगली असणे किंवा गॅप व्यवस्थित असणे, हे चांगले गुडघे कसे दिसतात त्याचं ते लक्षण आहे. अजून एक प्रकार बऱ्याचशा वेळा तुम्हाला बघायला मिळतो, पायांना धनुष्य बाण झाल्यासारखा एक आकार येतो. म्हणजे हे या गुडघ्यांमध्ये इतकं अंतर असणं अपेक्षित नसतं. त्याला बोईंग ऑफ लेग्स म्हणजे पायांचा धनुष्यबाण होणे. हा प्रकार बऱ्याच वेळा होतो, आणि हा प्रकार केवळ चुकीच्या पद्धतीने चालतो आपण बहुतांश वेळा. हे पाय असे इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला ठेवूनच कायम लोक चालत राहतात, आणि त्याच्यामुळे स्नायूंना तशी सवय लागते, आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमच्या गुडघ्यांमध्ये बाक तयार होतात. आता त्याचं एस्थेटिक्स सोडून द्या, की ते दिसायला कसं दिसतं वगैरे. परंतु जेव्हा गुडघ्यांच्या हाडाची जी रचना आहे नैसर्गिक, ती जर बदलली, हे दोन हाडं ज्या पद्धतीने एकमेकांशी हालायला पाहिजेत गुडघा चालत असताना, तसे जर ते नाही चालले, तर अजून गादी लवकर झिजणार आहे. म्हणजे जी झीज पुढच्या 2 वर्षात होणं आहे, ती पुढच्या 4 महिन्यातच होऊन जाते. त्याच्यामुळे पायांना जर धनुष्यबाण आलेला दिसत असेल, त्याचा अर्थ आहे की ते इंडिकेशन आहे बॉडीने दिलेलं. बॉडीने दिलेली, शरीराने दिलेली सूचना आहे, की बाक आलेला आहे आणि आता झीज खूप लवकर लवकर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या संदर्भात काही ना काही करणं अपेक्षित आहे. तर आता होतं काय, की बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिक स्त्रिया साडी घालतात. त्याच्यामुळे पायांना बाक आलेला आहे, हे खूप उशिरा लक्षात येतं. पुरुषांच्या बाबतीत पॅन्ट असल्यामुळे तो बाक व्यवस्थित दिसतो. कित्येक वेळा मित्र वगैरे सांगतात, किंवा चालण्यामध्ये बदल झालेला आहे, बदकासारखी चाल झालेली आहे, असं काहीतरी कॉमेंट येतो. जेणेकरून ऍटलीस्ट तुम्हाला लक्षात तरी येतं, की बाबा काही जाऊन त्याची तपासणी केली पाहिजे. परंतु स्त्रियांच्या बाबतीमध्ये हा प्रकार खूप उशिरा उघडकीस येतो, आणि तो त्रास खूप दिवस सहन झाल्यानंतर सहसा स्त्रिया इंटरव्हेन्शन करतात. तर ते एक फार महत्वाची गोष्ट, ज्याच्याकडे तुमचं कायम लक्ष असलं पाहिजे घरामध्ये. तर गुडघ्यांची झीज झाली की काय होतं, की पायऱ्या चढता उतरता न येणे. अर्थातच पायांवर लोड येतो, आणि तो लोड आल्यामुळे गुडघे दुखायला लागतात. मांडी घालून बसता येत नाही, कारण पायांना बाक आलेला असतो. चालताना पाऊल वाकडे पडणे, म्हणजे पूर्णपणे सरळ असं पाऊल उचलून टाकता येत नाही. ऑटोमॅटिकली आपल्या हाडांची रचना बदलल्यामुळे पावलं वाकडी पडायला लागतात. गुडघे आणि घोट्यावर कायम सूज असणे.
या प्रकारचे जेव्हा सिम्पटम्स म्हणजे या प्रकारच्या जेव्हा तुम्हाला गोष्टी दिसायला लागतात, तेव्हा तुम्ही गुडघ्याचा एक्सरे काढून की आपल्या गुडघ्याची नेमकी कंडिशन काय आहे आत्ता, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. केवळ गुडघे दुखतायत म्हणून कुठल्या तरी YouTubeवरचा एखादा व्यायाम बघायचा आणि तो करायचा असं नसतं. प्रत्येकाच्या शरीराची रचना जरी देवाने एकसारखी दिलेली असली, तरी प्रत्येकाचं शरीर हे वेगळ्या पद्धतीने वाढलेलं असतं, वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतं सर्व गोष्टींना. त्याच्यामुळे मग ते योगासन असू द्यात, बाकीचे कुठले व्यायाम असू द्यात, त्या गोष्टी करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या गुडघ्यांची किंवा कुठल्याही सांध्यांची, पाठीची करंट कंडिशन काय आहे स्पाईनची हे जाणून न घेता जर तुम्ही व्यायाम केलेत, तर कित्येक वेळा ते अपायकारक ठरू शकतात. आता काही साध्या-साध्या गोष्टी तुम्ही घरी करू शकता. जर तुम्हाला सध्या कुठल्याही गुडघ्याचा किंवा पाठीचा त्रास नसेल आणि तो होऊच नये पुढे, म्हणून जर तुम्ही काय कराल असं जर विचारलं, तर ह्या अतिशय साध्या गोष्टी आहेत. पण मी एक खास सूचना दिली, की जर सध्या तुम्हाला कुठलाही त्रास नसेल तर. जर त्रास असेल तर एखाद्या मेडिकल योगा थेरपिस्टचा सल्ला किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं तुम्ही अपेक्षित आहे. जर त्रास नसेल तर एक साधं म्हणजे उभं राहताना टाचा बाहेर आणि बोटं आतल्या बाजूला घेऊन उभं राहायचं. कारण का, की जी डॉमिनंट ॲक्शन आहे, आपण कायमस्वरूपी आपली बोटं बाहेरच्या बाजूला आणि टाचा मधल्या बाजूला करून चालत राहतो. जी डॉमिनंट ॲक्शन आहे, जी प्रभावी ॲक्शन शरीर कायमस्वरूपी करत असतं, त्याला काउंटर करत राहणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही असं दिवसभरातून 5-10 मिनिटं जरी असं उभारलात, तरी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये कंट्रोल आणता येतो. मांडीच्या मागच्या बाजूच्या स्नायूंची लवचिकता मेंटेन करणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे हॅमस्ट्रिंग ज्याला मांडीच्या मागच्या बाजूस आहे, ते नैसर्गिकपणे स्टिफ असतात खूप आणि ते जर स्टिफ झाले तर गुडघ्याला आतमध्ये ओढून घेतात. त्याच्यामुळे पाय मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू जे खुबा मोकळा करण्यासाठी खूप मदत करतात. त्याचे व्यायाम तुम्ही करू शकता. अतिशय साधं पादांगुष्ठासन वगैरे जरी केलं तरी फरक पडतो आणि मांडीच्या आतल्या बाजूच्या स्नायूंना ताकद देणं तुम्हाला फार गरजेचं आहे. कारण बहुतांश वेळा गुडघ्याचं दुखणं हे मांडीच्या आतल्या बाजूच्या साईडला गुडघ्याचं दुखणं जास्त असतं. खरं तर त्याचं एक खूप चांगलं म्हणजे आपण बऱ्याच वेळा आपल्या पौराणिक गोष्टी वाचतो, पण त्याच्यातून फारसं काही शिकत नाही. आपण त्याच्यातून बोध घेणं अपेक्षित असतं. अ, मांडीच्या आतल्या बाजूचे स्नायू सर्वांचेच नैसर्गिकपणे वीक असतात. अतिशय म्हणजे ते जन्मजात तो स्नायू वीकच असतो आणि दुसरी गोष्ट ते मांडीच्या आतल्या बाजूचे स्नायू फारसे वापरले जात नाहीत. त्याच्यामुळे ते अजून वीक होतात. त्याचं एखादं उदाहरण जर तुम्हाला एखाद्या गोष्टी स्वरूपात तुम्हाला जर सांगायचं असेल, तर दुर्योधनाला जेव्हा श्रीकृष्णांनी तुमचा मारायचं होतं आवाज गेला, त्यांचं. आवाज कमी झाला एकदम. हॅलो, आवाज येतोय का आता? नाही, हॅलो, एकदमच कमी झाला. आवाज येतोय का? हा, आला. हा. तर मांडीच्या आतल्या बाजूचे स्नायू, तर दुर्योधनाचं उदाहरण मी कायम सांगतो, की त्याला मारायचं होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी कुठे सांगितलं भीमाला मारायला, की तू मांडीच्या आतल्या बाजूला जर त्याला मारलंस तर तो वाचणार नाही. तर नैसर्गिकपणे वीक असते हे आपल्याला पुराणातून सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. पण आपण फारसं त्या बोध दृष्टिकोनातून त्या गोष्टी सहसा वाचत नाही. जेव्हा आपण त्यातून फारसं काही शिकत नाही. आता झीज किती झाली असावी याची तपासणी करून घेणं आहे. म्हणजे तुम्हाला ग्रेडिंग दिली जाते प्रत्येक वेळा, की ग्रेड 0 आहे, ग्रेड 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. तुम्हाला जे दिसत असेल, की जसा-जसा ग्रेड वाढत गेलेला आहे, तसं काटेरी वाढ खूप झालेली आहे. हाडांमधला गॅप खूप-खूप कमी होत गेलेला आहे आणि असं जेव्हा तुम्हाला दिसतं, की ग्रेड 4 पर्यंत आपली झीज ऑलरेडी गेलेली आहे, त्यावेळेस डॉक्टर सांगतात, की आता मात्र तुम्हाला सर्जरी शिवाय पर्याय नाही आणि ती गोष्ट खरी तर अर्थातच फारसं काही शिल्लक. परंतु दुखायला जस्ट 1 आणि ग्रेड 2 म्हणजे फारसा त्रास नाहीये. यावेळी जर तुम्ही तुमच्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे आणि तुम्ही जर तुमच्या शरीराला मेडिकल योगा पद्धतीने जर ट्रेनिंग द्यायचं ठरवलं, तर ती गोष्ट ग्रेड 4 पर्यंत जाणारच नाही. त्याच्यामुळे सर्जरीपर्यंत जाण्याची गरजच उरणार नाही. परंतु तुम्ही 5-5, 10-10 वर्ष ती त्रास सहन करून जर डॉक्टरांकडे गेलात किंवा योगा थेरपिस्टकडे गेलात, तर फारसं काही हातात शिल्लक नसतं. त्याच्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की तुम्ही त्याची तपासणी करून घेणे आणि अ, लवकरात लवकर दुखणं सुरू झाल्यावर ते इंटरव्हेन्शन करणे. आणि ते इंटरव्हेन्शन कसं करायचं हे आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये बघूयात. शास्त्रशुद्ध पद्धतीने योगोपचार हा पहिला पर्याय ठेवावा आपण
आपल्या शरीराला एक ही देऊ शकतो लवकर असावा पहिला नाही. पहिला अर्थातच फिजिओथेरपी बघितली जाते, त्यात बऱ्याचशा मशीन वापरतात, परंतु ही इंटिग्रेटेड मेडिकल योगा थेरपी म्हणजे काय तर योगोपचार म्हणजे योगासनातली काही आसनं आणि रोप आणि बेल्ट म्हणजे दोरी आणि पट्टे अशा पद्धतीने तुमच्या सांध्यांच्या भोवती बांधले जातात, जेणेकरून तुमच्या गुडघ्यामध्ये तयार झालेला जो रोटेशनल इम्बॅलन्स आहे चुकीच्या पद्धतीने चालण्यामुळे किंवा गुरुत्वाकर्षणामुळे, तो आधी करेक्ट करून घेणं गरजेचं असतं. आणि तो रोटेशनल इम्बॅलन्स करेक्ट करून घेतला तर राहिलेलं कार्टिलेज, राहिलेली गादी व्यवस्थितपणे सावकाशपणे वापरण्याची शरीराला सवय लागते आणि जेणेकरून ग्रेड 2 पासून तुम्ही ग्रेड 4 पर्यंतचा तुमचा प्रवास होत नाही. तर तो मेडिकल योगा म्हणजे इंटिग्रेटेड मेडिकल योगा आपण का म्हणतो त्याला, की योगा थेरपिस्ट ही तुमच्यासोबत जरी काम करत असेल, की तुम्हाला एखादं आसन, त्याला दोरी कुठे बांधायची आहे, मग किती वेळ ठेवायचं आहे, तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टी डॉक्टरांच्या सुपरविजन खाली होणं अत्यंत गरजेचं आहे. तर इंटिग्रेशन म्हणजे काय, की योगा थेरपिस्ट, डॉक्टर आणि आहार तज्ञ ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्रितपणे काम करतात, तेव्हा त्याला इंटिग्रेटेड योगा आपण म्हणू शकतो. कारण योगा थेरपिस्टच्या अॅनाटॉमी सर्वच लोकांना एकत्रितपणे काम करण्यासाठीचा जो प्लॅटफॉर्म आहे, तो आत्तापर्यंत नव्हता आणि तोच सिनर्जी मेडिकल योगाने तयार केला. आपण त्याबद्दल नंतर बोलणारच आहोत. परंतु तत्पूर्वी इंटिग्रेटेड मेडिकल योगा म्हणजे नेमकं काय? किंवा त्यातला जो मुख्य भाग आहे रोप अँड बेल्ट थेरपी म्हणजे काय? तो आपण बघूयात. मी एक व्हिडिओ प्ले करतो आणि तुम्हाला तो व्हिडिओ आता इथे दिसत असेल. तर या पद्धतीने तुमच्या गुडघ्यांची एकदा तपासणी झाली आणि गुडघ्यांची तपासणी झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं, की अरे ग्रेड 1, ग्रेड 2च आहे. म्हणजे आपण करेक्शन्स करून घेऊ शकतो. अर्थातच याला शिस्त लागते. हे काही 1-2 दिवसात होणारं काम नसतं. साधारण 15 दिवस, महिनाभर तुम्हाला रोजच्या दिवसाला ही थेरपी घ्यावी लागते. कित्येक वेळा बरेच लोक ही थेरपी स्वतः शिकून घेतात आणि घरी करत राहतात. जेणेकरून आपल्याला राहिलेली गादी व्यवस्थितपणे वापरण्याची शरीराला सवय लावण्यासाठी. आता प्रत्येकाला हेच प्रोटोकॉल बांधले जातात का? तर नाही. तर तुमची कंडिशन बघून ठरवलं जातं, की कोणचा प्रोटोकॉल प्रोटोकॉल अर्थात बांधण्याची पद्धत, किती वेळेसाठी तुम्हाला रोज बांधायचा आहे, कुठल्या पद्धतीने तो बांधायचा आहे आणि तेच कौशल्य मेडिकल योगा थेरपिस्टमध्ये असतं. एक्स-रे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की एक्झॅक्टली तुमच्या गुडघ्याची कंडिशन काय आहे. त्याच्या आजूबाजूच्या स्नायूंची कंडिशन काय आहे, हे तुमच्या बाकीच्या रिपोर्ट्सवरून कळून येतं आणि त्याच्यावरून असे स्पेसिफिक प्रोटोकॉल्स ठरवले जातात, ज्याच्यामुळे आपल्याला गुडघ्यांमधला असमतोल काढून घेता येतो. फक्त गुडघ्यांचाच नाही, कारण हे सर्व कनेक्टेड आहे. जसं मी मगाशी सांगितलं, की तुमच्या पायाला जे आर्चेस आहेत, फूट आर्चेस किंवा इथे जर तुम्ही जर बघितलं ते, की हे जर आर्चेस असतील, हे या सर्व गोष्टी जर कोलॅप्स झालेल्या असतील, पाय व्यवस्थित न तुम्ही चालल्यामुळे जर याला जे कर्व्हेचर्स हे जर निघून गेलेले असतील, तर आपलं जे वजन पायातून जमिनीमध्ये जातं, ते व्यवस्थितपणे जात नाही आणि जर वजन व्यवस्थितपणे जमिनीत गेलं नाही, वेड्या-वाकड्या पद्धतीने ते जमिनीत जर गेलं, तर तुमची परत पुन्हा एकदा सांध्यांची झीज, मग ते गुडघे असू द्यात किंवा अँकल जॉइंट, तिथे सुद्धा तुम्हाला खूप जास्त झीज आहे. त्याच्यामुळे जेव्हा हे मेडिकल योगा थेरपीचे प्रोटोकॉल दिले जातात, तेव्हा केवळ गुडघे दुखतायत म्हणून केवळ गुडघ्यांबद्दलच आपण काम करतो अशातला भाग नसतो. तुम्हाला इंटिग्रेटेड पद्धतीने ते बघावं लागतं. म्हणजे तुमच्या पाठीची रचना काय आहे तेही बघावं लागतं आणि तुमच्या अँकल जॉइंटमध्ये काही बदल झालेत का? जेणेकरून आपल्याला त्याच्यावर सुद्धा काम करावं लागतं. तर या पद्धतीने आता अर्थात हे प्रोटोकॉल डॉक्टर्स डिझाइन करतात. म्हणजे मुळातच ही थेरपी डॉक्टरांनीच तयार केलेली आहे. ज्यांचा योगासनावर विश्वास होता. म्हणजे अय्यंगार गुरुजी आणि डॉक्टर श्रीकांत करंदीकर यांनी ही थेरपी मुळात तयार केली. त्यात बरेचसे बदल नंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या डॉक्टरांनी केले आणि ती आज रोप अँड बेल्ट थेरपी म्हणा किंवा अजून काही नावांनी ती पुढे प्रचलित आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे, की याला कित्येक वेळा फिजिओलॉजिकल इंटरव्हेन्शन सुद्धा लागतात. म्हणजे गुडघे दुखतायत
प्रोटोकॉल देता येऊ शकतो, पण गुडघ्यामध्ये जर सूज असेल तर ती सूज आधी कमी करणं गरजेचं आहे. आणि ती सूज कमी करण्यासाठी लागणारी जी काही औषधं आहेत ती मेडिकल योगा थेरपिस्ट नाही देऊ शकत, कारण ते काही मेडिकल प्रोफेशनल नसतात. मग त्यावेळी डॉक्टरांचं इंटरव्हेन्शन सर्वात महत्वाचं असतं. आणि म्हणूनच सिनर्जी मेडिकल योगाच्या माध्यमातून थेरपिस्ट जरी सर्वांसोबत पेशंट सोबत काम करत असली तरी ते थेरपिस्टनी काय करावं आणि काय करू नये, म्हणजे हा प्रोटोकॉल द्यावा की देऊ नये, आणि त्यासोबत काही औषधं सुद्धा देणं गरजेचं आहे का, हे इंटिग्रेटेड पद्धतीने काम सिनर्जी मेडिकल योगाचं हे जे स्पेसिफिक पद्धत आपण तयार केली आहे ती त्याच्यामध्ये आपण लागू केलेली आहे. म्हणजेच मेडिकल योगा म्हणजे डॉक्टरांनी स्वतः तयार केलेले योगोपचार आणि योगा थेरपिस्ट, डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ एकत्रित पद्धतीने काम करतात. म्हणजे आता चिंचवडमध्ये मी माझं स्वतःचं सेंटर साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वी सुरू केलं होतं, जेव्हा ही पद्धत आम्ही लागू करायचं ठरवलं. आणि हे त्याचे रिझल्ट्स आहेत. म्हणजे ज्यांना कोणाला ते बघायचं असेल ते कधीही येऊन ते बघू शकतात. डॉक्टर अश्विनी तपशाळकर यांचा फोटो, म्हणजे हे सर्व फोटो खरे आहेत, कारण आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात कोणचा फोटो खरा आहे आणि कोणचा फोटो खोटा आहे काही सांगता येत नाही. पण हे सर्वच ऍक्च्युअल लोक आहेत. डॉक्टर अश्विनी तपशाळकर जे आमच्यासोबत काम करायच्या आणि अजूनही आहेत. डॉक्टर शीतल कोष्टी या मेडिकल योगा थेरपिस्ट आणि आहार तज्ज्ञ शुभम, या सर्व मंडळी एकत्रितपणे काम करून साधारणतः 550 पेशंट पेक्षा सुद्धा जास्त आम्ही यशस्वीपणे उपचार केलेले आहेत. यशस्वीपणे म्हणजे काय, दुखणं पूर्णपणे थांबणे, तुमची दैनंदिन जी जीवनशैली इम्पॅक्ट झालेली असते, कारण 4 पायऱ्या सुद्धा चढता येत नाही, 10 पावलं चाललं की थांबावं लागतं, बसावं लागतं. या सर्व गोष्टींवर यशस्वीपणे आपण मात करू शकलो आहोत. पण अर्थातच ही इंटरव्हेन्शन्स म्हणजे तुम्हाला दुखायला जर 6-7 वर्ष झाले असतील तर अर्थात त्यात यश येण्याचं प्रमाण थोडं कमी असतं. पण तुम्ही लवकरात लवकर इंटरव्हेन्शन जर केले असतील तर यशाचं प्रमाण आपल्याला खूप जास्त आहे. गुडघ्याबद्दल आपण बरंचसं बोललो, आता आपण पाठीबद्दल बोलूयात. गुडघ्याचे आजार मी तुम्हाला मगाशी समजावून, पाठीचा सर्वात कॉमन आजार सगळ्यांना महत्वाचं माहिती आहे, स्लिप डिस्क किंवा सायाटिका. म्हणजे 2 मणक्यांमधली असणारी चकती आहे ती बाहेर येते आणि तुमच्या मेरुदंडावर दाब देते. आणि मेरुदंडावर जेव्हा ती दाब देते त्यावेळी तिथल्या नर्ववर प्रेशर आल्यामुळे ती नर्व जिथे जिथे जाते तिथे तिथे तुम्हाला वेदना व्हायला लागतात. किंवा एखादा मणका समोर म्हणजे अगदी सरकतो आणि त्याच्यामुळे ही डिस्क मागे सरकते आणि पुन्हा एकदा आपल्या मज्जातंतूंवर दाब पडतो, नर्व दाबली जाते. किंवा वयपरत्वे तुमच्या डिस्क मधलं पाणी निघून जातं आणि डिस्कची जी थिकनेस आहे, त्याची जी जाडी आहे, चकतीची जाडी 2 वर्टिब्रामध्ये ती कमी होऊन जाते आणि अर्थातच त्याच्यामुळे चकत्यांवर तुमच्या डिस्कवर जास्त प्रेशर यायला लागतं. आता एक लक्षात घ्या की आता आता याच्यात काय करायचं असतं, म्हणजे मेडिकल योगा याच्यात काय काम करतो. होत नाही. कारण मेरुदंड घट्ट धरून कुणी ठेवला आहे, तर मेरुदंड घट्ट धरून ठेवलेला असतो या खुब्यानी. मागच्या एका स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवले असेल ते. हा जो खुबा आहे आणि हा जो हिप जॉईंट आहे, त्यांनी हा मेरुदंड हा पूर्ण असा धरून ठेवलेला आहे. जोपर्यंत तुम्ही या खुब्याला व्यवस्थित सपोर्ट करत नाही, तोपर्यंत मेरुदंडाच्या आधारावर तुम्हाला फारसं काम करता येत नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही या खुब्याला व्यवस्थित काम करता आणि अशा पद्धतीने म्हणजे लंगोट बांधल्यासारख्या त्या काही रोप्स बांधल्या जातात, जेणेकरून इथून जर नर्व बाहेर आलेली असेल आणि तिथे दाब पडत असेल, तर याची साईज थोडीशी त्याच्यामुळे वाढली जाते आणि बाहेर आलेली डिस्क कधीही मध्ये जात नाही, हे कायम लक्षात ठेवा. पण डिस्क बाहेर आली, चकती बाहेर आली आणि ती नर्ववर दाब देत असेल आणि ज्या जागेमध्ये तो दाब निर्माण होतोय त्या जागेचा आकार आपण थोडासा वाढवू शकलो व्यवस्थित रोप आणि बेल्ट थेरपी वापरून, तर नर्ववर आलेला दाब निघून जातो आणि नर्ववर आलेला दाब निघून गेला की वेदना सुद्धा थांबतात. तर आपल्याला तेवढंच पाहिजे, कारण डिस्क बाहेर येणं हा काही धोकादायक प्रकार नसतो फारसा. म्हणजे 40 नंतर कुणाचा MRI तुम्ही केलात तर त्यांच्या 1-2 डिस्क बाहेर आलेल्या असतातच, फक्त त्या नर्ववर दाब दिलेला नसतो, त्याच्यामुळे त्यांना ते बाहेर आल्या हेच कळत सुद्धा नाही. तर आपल्याला करायचं काय असतं की नर्ववर आलेलं प्रेशर काढून जर घेतलं तर तुमचं काम व्यवस्थित सुरू होतं आणि तुम्ही स्वतःला जर ट्रेन केलं की ती स्पाईन स्वतः थोडीशी समजून घेतली त्या रोप अँड बेल्ट थेरपीच्या माध्यमातून, तर नक्कीच कारण मी स्वतः सायाटिकाचा एक क्रॉनिक पेशंट राहिलेलो आहे आणि याच थेरपीने मला त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. म्हणजे अगदी स्ट्रेचरवरून सर्जरी करावी लागते की या कंडिशनमधून बाहेर येऊन
आज जवळपास 200-250 किलो वजन सुद्धा मी जिम मध्ये व्यवस्थित प्रेस करू शकतो. फक्त तुम्हाला थोडीशी आपली स्पाईन, आपला मेरुदंड कसा आहे हे समजून घ्यायचं, की दोरी कशी बांधायची असते, तो पट्टा कसा बांधायचा असतो, खुव्याला आधार कसा द्यायचा असतो, हे समजून घेतलं तर सायाटिका स्लिप डिस्कवर मात करणं फार काही कठीण नाही. पण पुन्हा तेच, तुम्ही वर्षानुवर्ष फक्त पेन किलरवर काम चालवले आहे, चुकीच्या पद्धतीने व्यायाम केलेले आहेत, आपल्या मेरुदंडाची तपासणी न करता जनरल कुठली तरी व्यायाम करत राहिलात, कारण त्याचं नाव योगा काहीतरी आहे म्हणून, तर ते तुम्हाला बऱ्याच वेळा अपायकारक ठरू शकतं. इथे मी काही चित्र दाखवलेली आहेत. जशी डिस्क आहे 2 मणक्यांमधली, ही बाहेर आली की नर्व्हवर प्रेशर देते आणि ही नर्व्ह पायामध्ये जात असेल तर पायाला त्रास होतो आणि हीच नर्व्ह जर हातामध्ये जात असेल तर हाताला मुंग्या यायला लागतात. तर अशा पद्धतीने पाठदुखीची बरीचशी अजून सुद्धा कारणं आहेत. स्ट्रेस, ताणतणाव याच्यामुळे सुद्धा पाठ खूप वेळा दुखते. खरं तर ताणतणावामुळे तुमच्या शरीराची रचना कधीही चेंज होत नाही. ताण आला म्हणून एखादा मणका एक्स्ट्रा येतो का पाठीत? मणका काही एक्स्ट्रा येत नाही. एखादी डिस्क एक्स्ट्रा येते का पाठीमध्ये? नाही. ताण तर हा सायकोलॉजिकल आहे, मानसिक आहे. पण ताणतणाव झाला की पाठ आणि मान दुखण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याचं कारण ताण आला की शरीराला ती एक डेंजरस गोष्ट वाटते. सगळी लिव्हरमधली साखर शरीरात आणली जाते. कारण आधीच्या काळामध्ये जेव्हा आदिमानव फिरायचा तेव्हा वाघ दिसला की ताण व्हायचा आणि आता पळायचंय म्हणून सगळी यकृतामधली साखर रक्तात आणली जायची फिरण्यासाठी, त्याला पळण्यासाठी, झाडावर चढण्यासाठी. आजच्या काळात त्या वाघाचं नाव म्हणजे स्ट्रेस आहे. स्ट्रेस झाला की सगळी लिव्हरमधली साखर रक्तामध्ये, मग ती फिरत राहते, मग शुगर येते. आपल्या नसा उगीचच ऍक्टिव्हेट होऊन जातात. कारण असं वाटतं की अरे स्ट्रेस झाला म्हणजे आता याला पळायला पाहिजे कुठेतरी, कारण वाघ आलाय समोर. आणि चुकीच्या पद्धतीने अशी नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होत राहिली तर तुम्हाला पुढे चालून स्ट्रेस इंड्युस्ड बॅक पेन, म्हणजे स्ट्रेस झाला की पाठ दुखायला लागते, स्ट्रेस झाला की मान दुखायला लागते, जेव्हा की तुम्ही MRI कितीही केले तरी त्याला त्याच्यात कारण सापडत नाही. मग त्याच्यासाठी मेडिकल योगा पद्धती ज्याच्यामध्ये तुमचे श्वसनाचं आणि तुमच्या पाठदुखीचं भयंकर म्हणजे आणि ताणतणावाचं भयंकर घनिष्ठ नातं आहे. म्हणजे आपल्याला राग आला की श्वास कसा आपोआपच फास्ट व्हायला लागतो, तसं जर तुम्ही श्वासावर जाणीवपूर्वक कंट्रोल केलं तर तुम्हाला राग येण्याचं प्रमाण कमी होतं आणि ज्याच्यामुळे तुमची स्ट्रेस हँडल करण्याची कॅपॅसिटी आपोआप वाढते. म्हणजे आपल्याला सांधेदुखीवर उपचार करायचे म्हणजे काहीतरी पेन किलर घे रे किंवा कुठे फक्त दोरी बांध असं अशातला भाग नाही. तुम्हाला इंटिग्रेटेड पद्धतीने अगदी श्वसनापासून सर्व गोष्टींवर त्याच्यावर काम करायचं असतं. म्हणूनच ही पद्धती खूप इफेक्टिव्हली काम करते. आपलं शरीर हे एकसंधपणे काम करतं. आपलं शरीर असं आयसोलेटेड पद्धतीने काम करत नाही. म्हणजे असं म्हणतात की मॉडर्न मेडिसिनची सर्वात मोठी चूक काय आहे? तर शरीराचा डॉक्टर वेगळा आणि मनाचा डॉक्टर वेगळा. पण आपण असं कधीच करू शकत नाही की डॉक्टरकडे फक्त शरीर घेऊन गेलो आणि मन घरी ठेवता येतं किंवा मन घेऊन गेलो आणि शरीर घरी ठेवता येतं. असं करता येत नाही. त्याच्यामुळे शरीर आणि मन यांचा घनिष्ठ संबंध जोडूनच तुम्हाला उपचार या इंटिग्रेटेड मेडिकल योगा पद्धतीमध्ये दिले जातात आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम व्यवस्थित तुम्हाला मिळतो. मेरुदंडाला सपोर्ट करणारे स्नायू इथे मी काही दाखवलेत. मेरुदंड म्हणजे स्पाईन. गती आणि स्थिती या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित महत्वाच्या असतात. म्हणजे चालण्यासाठी गती पाहिजे आणि स्टेबिलिटी असेल तर स्थिती पाहिजे, म्हणजे होल्ड करायचं तुमच्या स्पाईनला एका जागी तर. पण आपण काय करतो, बहुतांश वेळा जे व्यायाम केले जातात ते सुपरफिशियल लेअर म्हणजे बाहेरून जे दिसणारे स्नायू आहेत त्यांचेच व्यायाम केले जातात. पण पाठीच्या आतमध्ये अगदी डीप लेअरमध्ये स्नायूंचे असे स्तर असतात. सर्वात वरचा स्तर, मग मधला स्तर, मग सर्वात खालचा स्तर. हे सर्वात खालच्या स्तराचे स्नायू जे आहेत ना, जे अगदी स्पाईनला घट्ट असतात तिथे वेणीसारखे, त्याला आपण लक्षच देत नाही त्याच्याकडे. आणि ते सर्वात जास्त महत्वाचे. स्लिप डिस्क व्हायची नसेल तर एक वेळ बाहेरचे स्नायू तुम्ही फारसे ट्रेन केले नाहीत तरी चालेल. परंतु पाठीच्या आतले स्नायू त्यांना ट्रेनिंग देणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यांना इरेक्टर स्पाइन आहे हा मसल अत्यंत महत्वाचा असतो. पण याच्याकडे लक्ष जर जाणीवपूर्वक नाही दिलं तर मात्र तुमची स्पाइन इंज्युअर होण्याचे चान्सेस खूप वाढतात. त्याच्यामुळे मोबिलिटी आणि स्टेबिलिटी म्हणजे गती आणि स्थिती या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. केवळ जी जागा दुखते आहे त्याच्याकडे लक्ष देऊन उपचार केले जाऊ शकत नाहीत. काही सर्वसाधारण व्यायाम आहे. जर तुम्हाला सध्या फारशी काही पाठदुखीची तक्रार नाही आणि ती होऊच नये म्हणून जर काही व्यायाम करायचे असतील तर इथे मी काही दिलेले आहेत आणि पॉवर पॉईंट मी पाठवून देईन. मेघना जिथे सर्क्युलेट करू शकतात. पण सर्वात महत्वाचं काय जसं पतंजलीने सांगितलं की स्थिर सुखम आसनम. त्या आसनात तुम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे
आणि त्या आसनात तुम्हाला सुख वाटलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. स्थिर सुखम आसनम जर नसतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्थिर राहता येत नाही आणि त्याला सुख वाटत नाही, त्याला तुम्हाला आसन म्हणता येत नाही. कारण तिथेच तुम्हाला ततो द्वंद्वानभिघात, म्हणजे तिथं द्वंद्व संपून जातं असं तुम्हाला जाणीव झाली असेल तरच त्याला आसन म्हणता येतं, असं पतंजली स्वतः म्हणतात. आसन हा विषय फक्त 3 सूत्रांमध्ये पतंजलीने संपवलेला आहे. स्थिर सुखम आसनम आणि ततो द्वंद्वानभिघातः आणि प्रयत्न शैथिल्य समापत्तीभ्याम, म्हणजे प्रयत्न पूर्णपणे शिथिल करता आला तर तिथे स्थिर राहता येतं, तिथे सुख वाटतं आणि त्याला तिथे द्वंद्व म्हणजे मध्ये आपल्यामध्ये असणारा ईश्वर आणि बाहेर असणारा ईश्वर हे द्वंद्व संपून जातं. या 3 सूत्रांमध्ये पतंजलीने आसनाची डेफिनेशन संपवून टाकलेली आहे. कशा पद्धतीने दोरी आणि पट्टे बांधले जातात पाठदुखीसाठी, तर त्याची काही मी चित्र तुम्हाला दिलेली आहे तिथे. अर्थात हे उपचार सेंटरवर होतात, घरी सुद्धा दिले जाऊ शकतात, कारण ते इक्विपमेंट आता आपण घरी करतो. कारण बऱ्याच वेळा आम्हाला असं जाणवलं की सेंटरला येण्या-जाण्याचा जो त्रास आहे, बहुतांश वेळा ज्येष्ठ नागरिकांना तो आजकाल ऑटो मिळत नाहीत, ऑटो 10 वेळा कॅन्सल होतात, ऑटोची भाडी एवढी वाढलेली असतात, ट्रॅफिकचे त्रास असतात, यायला पण पाऊण तास, जायला पाऊण तास आणि थेरपी 1 तास. त्यापेक्षा ही सर्व सेवा आता आपल्याला घरी सुद्धा घेता येऊ शकते. त्या दृष्टिकोनातून आपण जे आम्हाला 550 पेशंटवर जे आम्हाला सगळं छान आम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळाले, ते पूर्ण भारतभर कसे पसरवावेत या दृष्टिकोनातून आता सिनर्जी मेडिकल योगा काम करत आहे. म्हणजे सिनर्जी मेडिकल योगाचं एखादं सेंटर आहे आणि तिथे तुम्ही या, असा याचा एक उद्देश नाही. तर जसं मगाशी मेघनाजींनी सांगितलं, की पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सुरत, लखनौ आणि मुंबई, कदाचित नागपूर सुद्धा लवकरच सुरुवात होईल. तिथे हे सर्व थेरपिस्ट जे ऑलरेडी हे काम करतायत. कोणी 15 वर्ष झाले करतंय, कोणी 20 वर्ष झाले करतंय, परंतु याचा अवेअरनेस नाहीये. ही थेरपी तयार झाली पुण्यामध्ये 30 वर्षापूर्वी. पण कुणी याचा प्रसार-प्रचार न केल्यामुळे अ, बऱ्याच वेळा या थेरपीच्या माध्यमातून जे टाळता येणाऱ्या सर्जरी आहेत, त्या सुद्धा आपल्याला लोकांना टाळता आलेल्या नाहीयेत. फक्त मी क्विक टाइम चेक बघतो. मला असं वाटतं एक 10 एक मिनिटं राहिलेली आहेत. अर्थातच याच्यात मानेचे सुद्धा मी काही पण थिअरी सिमिलर आहे. मग ती पाठ असू द्यात किंवा मान असू द्यात. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मानेमध्ये जे बदल होत आहेत, फॉरवर्ड हेड सिंड्रोम, कित्येक वेळा लोकांची मान अशी पुढे गेलेली दिसते. कारण कायम खाली मान घालून आपण एकतर लॅपटॉपवर काम करतोय किंवा मोबाईल बघतोय. म्हणजे फॉरवर्ड हेड सिंड्रोममुळे पुन्हा आपल्याला मानेच्या चकतीचे विकार सुरू होतात आणि त्याच्यासाठी सुद्धा ही थेरपी अत्यंत उपयुक्त आहे, अत्यंत छान आहे. एकच आहे की 10 मिनिटं आपण प्रश्नोत्तरांसाठी ठेवणार आहोत म्हणून, की ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअर तुमच्याकडे जो कुठला फोन असेल, Apple असेल किंवा Android असेल, सिनर्जी MYT SYNERGY MYT स्पेस MYT म्हणजे मेडिकल योगा थेरपी असे सर्च करा. ते ॲप डाउनलोड करा. तुमच्या परिसरात किंवा तुमच्या शहरामध्ये कोण थेरपिस्ट आहेत, जी ही थेरपी प्रोव्हाईड करतात याची माहिती तुम्हाला ती मिळेल. त्यांची अपॉइंटमेंट डायरेक्टली तुम्ही तिथेच बुक करता. ॲपवरूनच तुम्हाला ती बुक करता येऊ शकते. घरी ते तुमच्या येतील, तुमची सर्व हिस्ट्री घेतील आणि ती आपोआपच डॉक्टरांपर्यंत येते आणि ती गोष्ट तिथून पुढे तुमचे उपचार तिथून सुरू होऊ शकतात. तर असा आहे सिनर्जी मेडिकल योगा थेरपीचा उपक्रम आता आम्ही भारतभर घेऊन जायचं ठरवलेलं आहे. त्यातले काही शहरात आम्ही सुरुवात केलेली आहे. ॲप डाउनलोड करण्याची लिंक मेघनाजी सर्क्युलेट करतीलच. परंतु जर तुम्हाला तुम्ही व्यवस्थित मोबाईल वापरत असाल, तर तुम्ही ॲप स्टोअरवर, प्ले स्टोअरवर हे ॲप डाउनलोड जर केलं, तर तुम्हाला ते आत्ताच लगेच तुम्हाला पाहता येईल. एक साधारणतः 10 मिनिटं आहेत मेघनाजी. आपण काही प्रश्नोत्तरं जर घ्यायची असतील, तर तुम्ही हँड रेज सिम्बॉल वापरा आणि तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. ज्या प्रश्नांची उत्तर आपण सर्व घेऊया. थांबवू. येस. तुमचे सगळे हँड रेज पॉइंट्स सिम्बॉल कव्हर वापरून तुम्ही झालेले फक्त आहेत ना प्रश्न सर? विचारून घ्या. सर तुमचे सगळे पॉइंट्स कव्हर झालेले आहेत ना? हॅलो. तुमचा आवाज नाही आला मला हॅलो. व्यवस्थित. हा, म्हणजे तुमचे सगळे पॉइंट्स कव्हर झालेले आहेत ना? हो, माझे सर्व पॉइंट्स कव्हर झालेले आहेत आता. आता फक्त प्रश्नोत्तर आपण घेऊ शकतो. ओके. काही कुणाला प्रश्न आहेत या विषयावर, या थेरपीसाठी? तुम्ही चॅटवर पण विचारू शकता, अदरवाईज तुम्ही हँड रेस करू शकता. पुण्यात कोठे आहे सेंटर? हॅलो सर, प्रश्न विचारला एक चॅटवर त्यांनी, पुण्यात सेंटर कुठे आहे म्हणून.
हो, चॅटवर विचारलेलं काय माझं माझं सेंटर चिंचवडला आहे. तुम्ही पुण्यामध्ये पण चिंचवडला येऊन भेटू शकता किंवा तुम्ही ऍप डाउनलोड केलं तर थेरपिस्ट घरी येऊन तुमची हिस्ट्री घेतात आणि ती हिस्ट्री आपोआप डॉक्टरला कनेक्टेड असते डॉक्टर. त्याच्यामुळे तुम्हाला सेंटरला येणंच आवश्यक आहे अशातला भाग नाहीये. फक्त तुम्ही ऍप डाउनलोड करा. इनफॅक्ट तुमच्या परिसरामध्ये म्हणजे पुण्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे कोथरूड असेल, कात्रज असेल, कोरेगाव पार्क असेल, औंध, बाणेर बऱ्याच ठिकाणी हे थेरपिस्ट आहेत जे ऑलरेडी ही सेवा घरी जाऊन देतात. तर त्यांचा मेडिकल हिस्ट्रीचा फॉर्म असतो, ती हिस्ट्री डिजिटली सबमिट केली जाते डॉक्टरकडे. डॉक्टर पूनम देशमुख त्या माझ्यासोबत काम करतात आणि त्या स्वतः त्या बघून त्या थेरपिस्टना त्यांना गायडन्स दिलेला असतो की तुम्ही कोणते प्रोटोकॉल वापरले. परंतु जोपर्यंत तुमची मेडिकल हिस्ट्री ती थेरपिस्ट घेत नाही आणि ती थेरपी म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये सांगितलं जातं, एक अनुभव दिला जातो की हे देवरी पट्टे कसे वापरले जातात आणि त्याच्यानंतर तुमचे प्रोटोकॉल घरीच सुरू केले जाऊ शकतात. त्याच्यामुळे चिंचवड आता एखादा व्यक्ती कोथरूडमध्ये राहत असेल तर अर्थातच रोजच्या दिवसाला चिंचवडला येणं जाणं करणं शक्य नसतं. त्याच्यामुळे आमची म्हणजे ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या परिसरात जे कोणी ही सेवा देणारे आहेत त्यांची माहिती आम्ही ऍपवर दिलेली आहे. त्यांची अपॉइंटमेंट तुम्ही ऍपवरूनच बुक करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही ती अपॉइंटमेंट डायरेक्टली बुक करा. कॉल देम होम, लेट देम टेक युअर डिटेल हिस्ट्री, सर्व हिस्ट्री घेऊ द्या आणि ती हिस्ट्री घेतल्यानंतर एक्झॅक्टली काय प्रोटोकॉल्स फॉलो करायचे आहेत त्याच्यासाठीचा सर्व फॉलोअप सिनर्जीची टीम तुमच्याशी फोनवर करेल आणि डॉक्टर स्वतः तुमच्याशी बोलतील आणि तिथून ती थेरपिस्ट येऊन ते घरी सुरू करतील. पुण्यामध्ये माझं सेंटर चिंचवडला आहे. सोलापूरला सेंटर नाहीये सध्या. सोलापूरला कुठलं थेरपिस्टही आतापर्यंत तरी आम्हाला सापडलेले नाही जे हे थेरपी देत आहेत. आमचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईला सेंटर्स नाहीयेत तर मुंबईला 2-3 ठिकाणी थेरपिस्ट आहेत. मला वाटतं कांदिवली, अंधेरी, बांद्रा, बोरिवली या 4 ठिकाणी थेरपिस्ट आहेत जी सेवा. आता मुंबईला सेंटर काढणं बहुतांश थेरपिस्टला परवडतच नाही कारण जे रेंट्स वगैरे असतात मुंबईला सेंटर काढायचे ते शक्य नसतं. त्याच्यामुळे ह्या सर्वच थेरपिस्ट मुंबईमध्ये स्पेसिफिकली ते घरी जाऊनच दिल्या जातात. त्याच्यामुळे मुंबईमध्ये सेंटर्स तशी नाही आहेत. ग्रेड 3, ग्रेड 4 कोल्हापुरात असेल कुठे आहे? कुठे? कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचं मी तुम्हाला सांगतो. कोल्हापूरमध्ये एक सेंटर आहे पण आमचं त्यांच्याशी अजून टाईप नाही. पण त्याचा ऍड्रेस मला सापडला तर मी मेघनाजींकडे पाठवून देईन तो. ते तुम्हाला ग्रुपवर पाठवून देतील. नाशिकला सेंटर आहे. नाशिक तुम्ही ऍप डाउनलोड केलात तर नाशिकला कोण थेरपी देते तुम्हाला लागेल. नाशिकचं एक प्रोफाईल आहे. तर त्यामुळे तुम्ही ऍप डाउनलोड करा. नाशिकची माहिती तुम्हाला ऍपवर मिळेल. याचे कोर्सेस आहेत का? मी रत्नागिरीमध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो. हो, याचे कोर्सेस आहेत. याची बॅच आम्ही लॉन्च करणार आहोत. 3 बॅचेस आम्ही घेतल्या आहेत. दरवर्षी एक बॅच आम्ही घेतो साधारणतः उन्हाळ्यामध्ये. तर त्याची माहिती आम्ही नंतर मेघनाजींसोबत शेअर करू आणि ते तुमच्यासोबत त्या संदर्भात काम करतील. ठाण्याला आहे का? माझी एकच विनंती आहे तुम्ही सर्व ऍप डाउनलोड केलं तर ते कुठे आहे आणि कुठे नाही हे तुम्हाला प्रत्यक्ष तिथेच बघायला मिळेल. तर आता मेघनाजी तेव्हा ऍप डाउनलोड करण्याची लिंक पाठवतील तेव्हा नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी ऍप डाउनलोड करा. कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा ते माझे शेअर करतील. जस्ट इन केस तुम्ही अशा ठिकाणी राहतायत आणि ऍपवर ते शहर लिस्टेड नसेल तर तुम्ही संपर्क करा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू की त्या परिसरात कोणी असेल आम्हाला माहिती असेल तर आम्ही त्यांची गाठ घालून देऊयात. सर काही लोकांनी हँड रेस केलेले आहेत. आनंदिनी मोडक यांना मी अनम्यूट करते. हा, आनंदिनी ताई, अनम्यूट युअरसेल्फ आणि प्रश्न विचारा. नाही, माझा विचार होता की ग्रेड 3 आणि 4 असेल तर होऊ शकते थेरपी त्याचा. ग्रेड 3 पर्यंत नक्कीच आहे पण ग्रेड 4 मला बघावं लागेल एकदा. ग्रेड 3 किंवा अच्छा. म्हणजे ग्रेड 4 असेल तर डेफिनेटली यू नीड टू कम अँड व्हिजिट मी. ग्रेड 4 ओके. ला मी डायरेक्टली थेरपिस्टच्या बेसिसवर तुम्हाला ट्रीटमेंट इनिशिएट करू शकत नाही. टिल ग्रेड 3 ओके. येस देयर इज अ ग्रेट चान्स दॅट यू डेफिनेटली कॅन रिकवर. म्हणजे एका ह्याचं ग्रेड 4 आणि एका ह्याचं ग्रेड 3 असेल तर एक तरी सेव्ह होऊ शकतो ना? आधी ग्रेड 3 एक आपल्याला सेव्ह कन्झर्व करता येऊ शकतो नक्कीच. ओके. आणि चिंचवडला कुठे आहे? चिंचवडला पदमजी पेपर मिलच्या समोर आहे. ओके, डांगे ठीक आहे. कारण मी चौकात. अकोल्याला राहील. अच्छा, ठीक आहे. बरं, बरं. चालेल, ऍड्रेस बघते मी. थँक्यू. ठीक आहे. लिंक पाठवा आरती लवकर. मलिका ताई, पुढचा क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. अनम्यूट करा. हॅलो, एम आय ऑडिबल? येस येस येस. या, मी मुंबईवरून आहे. तर मी आता तुमचा ऍप डाउनलोड करून बघितलं. इथे 4 थेरपिस्ट दिसत आहेत मला.
हो. तर माझा प्रॉब्लेम असा आहे की गुडघ्यात ॲज सच देर इज नो पेन, बट ओव्हरनाईट सडनली 2 दिवसापासून आय फाउंड दॅट नीच्या बाजूला ना कुठेतरी मसल कॅच आहे का काय आहे, नर्व, आय डू नॉट नो व्हॉट इट इज, पण तो भरपूर पेन होतोय. तर आणि आता तो म्हणजे विथ हीट अँड कोल्ड ते थोडं कमी पण झालंय, पण आय एम नॉट शुअर. तर ते आता ही प्रोसेस जर तुमची फॉलो करायची असेल तर हाऊ डू वी, व्हॉट इज माय फर्स्ट स्टेप, व्हॉट शुड बी माय फर्स्ट स्टेप? म्हणजे थेरपिस्टला फर्स्ट बोलवून स्टेप इज घ्यायचं घरी? हो. एक्सपिरियन्स व्हिजिट म्हणजे तुम्ही एखाद्या थेरपिस्टच्या प्रोफाईलवर क्लिक केलं आणि बुक व्हिजिट केलं तर यू कॅन बुक अन एक्सपिरियन्स व्हिजिट. पण तुमचा इश्यू मला थोडासा अॅक्यूट वाटतोय. म्हणजे व्हॉट आय एक्सप्लेन इज अ क्रॉनिक इश्यूज रिलेटेड गोष्टी आहेत या सर्व. अॅक्यूट इश्यूज साठी काय असतं की आधी तुम्हाला तो अॅक्यूट म्हणजे पेन अचानक 2 दिवसापूर्वी काहीतरी सुरू झालं असेल तर नॉर्मली हे काही एज रिलेटेड डिजनरेशन असं सहसा पटकन सुरू होत नाही. राईट, इट डझंट हॅपन ओव्हरनाईट. त्याच्यामुळे इट इज ऍडवायजेबल फॉर यू टू बुक अन एक्सपिरियन्स व्हिजिट विथ द थेरपिस्ट. लेट थेरपिस्ट टेक एक्झामिन यू की बाबा एक्झॅक्टली काय इश्यू आहे, म्हणजे स्वेलिंग आलेली आहे का, किंवा मसलची एखादी हॅमस्ट्रिंग कॅच आलेला आहे का तिथे, किंवा एखादा क्वाड्रिसेप्स टेंडन सोर झालेला आहे का. केवळ व्यायामानेच ती गोष्ट बरी होऊ शकते. तुम्हाला थेरप्युटिक प्रोटोकॉलची सहसा गरज पडणार नाही. थेरप्युटिक प्रोटोकॉलचा रिक्वायर्ड वेअर कार्टिलेज इज बोर्न नाव. कार्टिलेज झिजून गेलं करेक्ट. असेल तर दॅट इज नॉट अन अॅक्यूट इश्यू, दॅट्स अ क्रॉनिक इश्यू. त्याच्यामुळे therapist can suggest you some medical yoga protocol related exercises which should help you better recover and conserve the knee subsequently. पण तुम्हाला थेरपीची अशी ऍक्टिव्हली गरज आहे असं मला वाटत नाही, ऍटलीस्ट प्रायमरी तरी. ओके सर, थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन, उज्ज्वल ताई, अनम्यूट करा. हा सर, नमस्ते. मला माझ्या डाव्या पायाला बेंड आलाय, तर तो योगामुळे सरळ होऊ शकतो का? योगामुळे कुठलाही बेंड सरळ होत नाही. मेडिकल योगामध्ये तुम्हाला बेंड काय म्हणजे पायांना बाक आलाय असं तुम्हाला म्हणायचंय का? हा, येस येस, होतं पायांना सो जो बाक बाक आला, आलाय. की बाक आलाय ना, तो आता मला तर बघितलं की बाकाची काही मला किंवा थेरपिस्टला तो बघावा लागेल तो कुठपर्यंत आलेला आहे किंवा किती दिवसांपासून तो आलेला आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे. बाक सरळ करण्यासाठी बरेच दिवस लागू शकतात. तर त्याच्यासाठी अर्थात तुम्ही थेरपी प्रोटोकॉल काही सोपे शिकून जर घेतले आणि ते घरी करत राहिलात तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तो बाक जाईल. परंतु ती स्लो प्रोसेस असते, कारण हा बाक काही एका दिवसात तयार झालेला नव्हतो. वर्षानुवर्षे काही गोष्टी आपल्या तशा झाल्या त्याच्यामुळे तयार झाल्या आहे. परंतु जर नाही, जसं ऍक्च्युली कसं शरीराला चांगली हा सवय लावली सर, तर चांगली सवय लावून घेतं शरीर. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच त्या गोष्टी, तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे की बाक आलाय ही गोष्ट असण्यापेक्षा सुद्धा त्याच्यामुळे झीज फार लवकर होणार आहे तुमच्या गुडघ्याची, जिथे बाक आलाय तिथे ती टाळणं फार ऑलरेडी गरजेचं झाली आहे. आहे सर. तर ती टाळायची. बाक सरळ करण्याचे स्पेसिफिक प्रोटोकॉल्स आहेत, ते थेरपिस्ट नक्कीच घरी देऊ शकतात आणि ते सोपे आहेत. म्हणजे तुम्ही जर एखाद महिना थेरपी घेतली तर बहुतांश वेळा पेशंट ते बघून बघून स्वतः शिकतात आणि ती गोष्ट कंटिन्यू करत राहतात आणि जेणेकरून सर्जरी पर्यंत जायची वेळ येत नाही. ऍक्च्युली त्याला रिझन असं झालं की 2023 मध्ये मी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये माझा पाय गेला होता आणि मी पडले. म्हणजे नशीब ट्रेन सुरू झाली नाही म्हणून, नाही तर मी खालीच गेले असते. तर ते निमित्त झालं आणि मग ती जखम भरायला मला 6 महिने झाले, कारण हाडावर लागलं होतं. आणि त्यानंतर माझी चाल वाकडी झाली आणि तिथून मला हा सगळा त्रास सुरू झाला. तो 23 पासून ते आहे. आणि नंतर मला आताच लक्षात आलं की पायाला बेंड आलाय आणि त्याच्यामुळे माझे गुडघे पण दुखायला लागले. सो मला तर मी सेनरच्या आमच्या, तुम्ही म्हणाल कल्याणला, म्हणजे मी कल्याणला राहते, सेंट्रल लाईनला तुमचं हे नाहीये सेंटर, तर मग मी कसं करायचं? म्हणजे मी ऑनलाईन हे घेऊ शकते का, सजेशन्स किंवा हो, ट्रेनिंग? तुमचा एक हा ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता. आता मला वाटतं आपण मेघनाजींकडे मी संपर्क डिटेल्स फॉरवर्ड करेन, तेव्हा ते तुम्हाला फॉरवर्ड ओके करतील. ओके सर. त्यात मोबाईल नंबर ओके सुद्धा असेल, त्याच्यावर तुम्ही कॉल करा. जे काही बेस्ट ओके पॉसिबल आहे ते तुम्हाला सजेस्ट करू त्यावेळी. ओके. थँक्यू सो मच. नेक्स्ट आहे सॅमसंग SM म्हणून आहे, त्यांनी अनम्यूट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण एकच क्वेश्चन घेत आहोत. अनम्यूट करा तुम्ही. मी तुम्हाला हा मेसेज मॅडम, करते. मला हे विचारायचंय. हां, मी प्रतिभा कल्लूरकर, पण मला उजव्या गुडघ्याला त्रास होतो आणि उभं राहताना जसं आत्ताच्या मॅडम सांगत होत्या, बेंड नाही ऍक्च्युअली, पण वाक असा थोडासा वाकडा झालेला असं लक्षात येतो, म्हणजे उभं राहिल्यानंतर. तर मग
हा या थेरपीने कमी होतो का? आणि किती सिटिंग्स घ्यावे लागतात ना, खर्च अंदाजे किती येतो? किती अशी सेटिंग्स किती लागतील, कितपत होईल, हे थेरपिस्ट जेव्हा पहिल्यांदा येऊन तुम्हाला बघेल तेव्हाच ते सांगू शकतात. केवळ तुमच्या म्हणजे जुजबी माहितीवरून मला त्याच्यावर कॉमेंट करता येणं शक्य नाही. म्हणजे ते असायंटिफिक ठरेल. त्याच्यामुळे तुम्ही बरोबर. एक व्हिजिट थेरपिस्टची जी पहिली व्हिजिट म्हणजे जनरल प्रोटोकॉल काय आहे की एक्सपिरियन्स व्हिजिट कुठल्याही थेरपिस्टच्या प्रोफाईलवर तुम्ही क्लिक केलं आणि बुक व्हिजिट म्हटलं की पहिली व्हिजिट एक्सपिरियन्स व्हिजिट म्हणजे तुमची हिस्ट्री घेणे आणि तुम्हाला अनुभव देणे एवढंच त्या व्हिजिटचा त्याच्यातला हे असतो. ती एक्सपिरियन्स व्हिजिट म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येतं की खरंच ही थेरपी तुम्हाला मदत करणार आहे का? आणि जर मदत करणार असेल तर आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. आमचा मूळ उद्देशच एक्सपिरियन्स व्हिजिटचा हा आहे की तुम्हाला ही थेरपी अनुभवता आली पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला किती पॉवर पॉईंट दाखवली तरी प्रत्यक्ष ती थेरपी काय तुम्ही एक सेशन घेतल्याशिवाय तुम्हाला ती कळणार नाही. आणि आम्हाला सुद्धा तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की बाबा या थेरपीने तुम्हाला खरंच फरक पडणार आहे. तरच त्या गोष्टीत आपल्याला हात घालायचा. कारण रोजच्या दिवसाला तुम्हाला ते प्रोटोकॉल द्यायचा असेल तर वी नीड टू बी व्हेरी शुअर की दिस इज गोइंग टू वर्क फॉर यू. जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की त्या सेंटरला जाणं, येणं, रिक्षा करणं, ते फारच म्हणजे एकतर टाईम कन्झ्युमिंग पण आहे आणि खर्चही येतो त्या गोष्टीला. हो. आणि मला असं म्हणायचं, की जर सिटिंग्ज आपले जास्त लागणार असतील, तर मग अशा वेळी स्वतः शिकून घरच्या घरी करणं हे सोपं जाईल. तर मग तसं पण होतं का? तसं पण करतात बरेचसे पेशंट. साधारणतः महिनाभर तरी तुम्ही ती थेरपी घेणं अपेक्षित आहे. कारण तेवढा काळ तुम्हाला ते प्रोटोकॉल बांधणं, बघून शिकायला लागतोच. कारण 4-5 वेगळ्या पद्धतीचे प्रोटोकॉल असतात. अर्थातच तसं तुम्ही तयारी दर्शवली तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ सुद्धा प्रोव्हाईड करतो, की तुम्ही हे व्हिडिओज जे शूट केलेले आहेत आमच्याकडे, तर तुम्ही घेऊन टाका रेफरन्ससाठी तुमच्याकडे. अर्थात त्याचे किट वगैरे घ्यावं लागतं. ती प्रोसेस तुम्हाला थेरपिस्ट समजावून सांगेल. द फर्स्ट बेस्ट थिंग टू डू इज कॉल द थेरपिस्ट फॉर अन एक्सपिरियन्स व्हिजिट. मग ते तुम्ही थेरपिस्ट कडून घ्यायला पाहिजे का ती तुम्ही स्वतः शिकली पाहिजे का तुम्हाला त्याची गरजच नाहीये असं सुद्धा आम्ही सांगतो की तुम्हाला याची गरज नाहीये केवळ व्यायामाने ते होऊन जाईल. हे कन्क्लुजन्स एकदा व्हिजिट झाल्यानंतर व्यवस्थित निघू शकतात. केवळ आत्ता म्हणजे त्या बाबतीत तेवढे डिटेल्स आपल्याला डिस्कस करता येत नाही कारण केस टू केस ते डिटेल्स व्हॅरी करतात. आणि खर्च अप्रॉक्सिमेटली किती येतो? खर्च आता पर सेशन असतात म्हणजे डिपेंडिंग ऑन सिटी आहे. म्हणजे साधारणतः 1200 ते 1500 रुपये पर सेशन तो खर्च असतो मुंबईमध्ये वगैरे. पुण्यामध्ये अर्थातच त्या मानाने थोडासा कमी आहे. तुम्ही पुण्यामध्ये आम्ही नाशिक पुण्याला 800 3,000 ते 1000 दरवर्षी रुपये पर आहोत. सेशन असतं. 800 ते 1000 रुपये पर सेशन असतात. पण सहसा मंथली पॅकेज जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये बराचसा डिस्काउंट तुम्हाला मिळतो. कारण असे 1-2 सेशन घेऊन तसं याच्यामध्ये फारसा फरक तुम्हाला दाखवता येत नाही. तर तुम्हाला साधारणतः महिना, दीड महिना तरी तुम्हाला बेस्ट थिंग इज टेक इट फॉर अ मंथ and half and learn it yourself and keep doing it at home. धन्यवाद. सॅमसंग SM तुम्ही ऑलरेडी अनम्यूट केला आहे. प्लीज प्रश्न विचारा. हो. हा गुड इव्हनिंग सर. सेशन खूप छान झाला. काय 156 का? हा हा बरोबर आहे. हॅलो. बरोबर आहे. 156 हा 156B बरोबर. ओके ओके. हा सर, माझं प्रोफेशन असं आहे की मला ट्रॅव्हलिंग खूप होतं आणि बरेच दिवसापासून आता जाणवायला असं लागलं की सकाळी उठल्यानंतर कंबर आणि पाठ आणि पाय खूप असे अवघडलेले किंवा असे जड झालेले असतात आणि मग त्यामुळे बरं. फ्रेशनेस राहत नाही. मग कधीतरी शेकावं लागतं किंवा एखादी काहीतरी गोळी घ्यायची किंवा हाडवैद्यांची ट्रीटमेंट घ्यायची असं करावं लागतं मला. पण त्याचा इफिशियन्सी माझी डाऊन झाली आणि मग बाकीचे होतं काय की त्या गोष्टीमुळे झोप पण कधी कधी लागत नाही. मग ऍसिडिटी, पचनशक्तीचे प्रॉब्लेम असे ऑकर असं मला वाटतंय. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल मग? हो. म्हणजे पायात मुंग्या जातात का तुमच्या कमरेपासून? मुंग्या नाही आहेत बिलकुल. मग तो प्रॉब्लेम पण तुमचा फक्त असं स्टाईलचा आहे. तो म्हणजे ट्रॅव्हलिंग आणि पाठीच्या स्नायूंना इनफ ताकद मिळालेली नाहीये. फक्त तेवढाच प्रॉब्लेम आहे. जर पायात मुंग्या जात नसतील तर तुमची डिस्क कुठेही बाहेर आलेली नाही. त्याच्यामुळे केवळ व्यायामाने ती गोष्ट बरी होऊ शकते. फक्त ते सायंटिफिकली डिझाईन केलेले व्यायाम असावेत. बाकी काय. पण आता होतं काय की मी थोडं जरी एक्सरसाइज केला म्हणजे धरून चला आता मी सूर्यनमस्कार घालत होतो. पण सूर्यनमस्कारा व्यतिरिक्त थोडं मी जोर बैठका मारल्या किंवा काही आणखीन श्रमाचे काही काम झालं तर लगेच मध्ये पाठ आणि पाय खूप दुखायला लागतं.
गती आणि स्थिती हे दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात मगाशी. स्थिती म्हणजे स्टेबिलिटी देणारे जे मेरुदंडाला जवळ असणारे जे स्नायू आहेत, इरेक्टर स्पाइन आहे, हा हा सर्वात महत्वाचा हा स्नायू. हा त्याला ताकद दिल्याशिवाय बाकीचे व्यायाम तुम्ही केलेत तर तुम्ही दुखणारच आहे. म्हणजे दुखणारच आहे. सूर्यनमस्कार ओके चांगले असले तरी तुमची पॅथॉलॉजिकल कंडिशन आता सपोर्ट करत नाहीये ना सूर्यनमस्कार. तुम्ही फॉरवर्ड बेंड करताय, हो 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 अश्वसंचलन करताय, धुमुख श्वानासन करताय, पण ते सपोर्ट करण्यासाठी स्थैर्य नाहीये ना तुमच्या मेरुदंडाला. मग कसं काय एक्झॅक्टली. तुम्हाला आणि चालेल? म्हणजे रोजचं 1.5-1.5 किलोमीटर चाललं ना तरी मग घरी आल्यानंतर खूप थकल्यासारखं होतं. मग ते पाय दुखतात, पाठ म्हणजे दुखते. फार मोठा प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला 15-20 दिवसांमध्ये ही गोष्ट आरामात कव्हर होऊ शकते. इट्स जस्ट दॅट ओके यू नीड टू टॉक टू अ थेरपिस्ट अँड आय थिंक फार ओके. इझिली मी सॉल्व्हेबल पुण्यातच आहे. आहे त्यामुळे त्यामुळे आणि भोसरी चाकण त्या एरियात येतो त्यामुळे चिंचवडला पदमजी मिलच्या इथे येऊ शकतो. हो, हो. कधी हरकत, काहीच हरकत. ओके. आणि किती चार्जेस किती असतात पर सिटिंगचे आपले मग? तुम्ही आधी येऊन भेटा. तुम्हाला सिटिंगची गरज आहे की नाही ओके हे आधी आपण बघूयात आणि मग आपण ठरवूया. ओके ओके. तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या ह्याच्यावर आहेत ना, म्हणजे ग्रुपवर दिलेले आहेत ना? पाठवेन मी पाठवणार आहे. हा जरा पाठवा. मेघनाजी नाही, मी पाठवतील. मी अपॉइंटमेंट त्यांना घेऊन जाईन. पाठवले ते पाठवतील. हो. करेक्ट. हा हा हा. आणि डॉक्टर ओके. एक सेकंड फक्त, ही हाडवैद्य जे आहेत त्यांची ट्रीटमेंट घेणं चूक आहे का बरोबर आहे? मी त्या संदर्भात मी काही फारसा माहितगार नाहीये. कारण मी कधी माहित ते नाही. केलं हा नाहीये. हा. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही कॉमेंट करणार नाही. ओके ओके ओके. ठीक आहे. भेटल्यानंतर मग सविस्तर बोलू आपण. हो, हो. चालेल. ओके. ओके ओके. थँक्यू. मीराताई, तुमचा क्वेश्चन पर्सनल नसेल तर आपण आता इथं घेऊयात, कारण पर्सनल क्वेश्चन्स तुम्ही डिरेक्टली फोन करून विचारू शकता. हं. हां, मीराताई अनम्यूट करा आणि विचारा. नाही, माझा प्रश्न पर्सनलच होता. मला आता सध्या दुखत आहे, एक्सरे काढलाय आणि बर. त्या संदर्भातच विचारायचं होतं. उजव्या पायाचा त्रास आहे चालू. ओके, ठीक आहे, विचारा. आपण हा लास्ट क्वेश्चन घेऊयात. ओके सर. सर तेच परत की उजव्या पायाला दुखायला लागलेले, मांडीच्या आतल्या बाजूनं आणि गुडघा झिजलाय असं सर आहे. कधीपासून दुखतंय? हे दुखतंय सर, मला एक 3-4 वर्षापासून दुखतंय, पण मध्ये कमी झालेलं. बरं. आणि आत्ता परवा असं झालं की थोडस पुढे वाकून मी काम केलं शेतात, आणि तेव्हापासून 2-3 दिवसापासून आता खूपच जास्त त्रास होतोय. बरं. ठीक एक्सरे आहे. काढलाय आता. कधी दुखला का? डावा गुडघा कधी दुखलाय का? डावा गुडघा नाही. नाही दुखला. मी ठीक आहे. म्हणजे आता अजून प्रोग्रेस झालेला नाहीये ऑस्टिओआर्थरायटिस. होऊ शकेल. सहसा जर खूप जास्त जर गादी झिजून गेली तर डावा गुडघा दुखायला सुरुवात होतो. कारण शरीर नॅचरली वजन दुसऱ्या गुडघ्यावर टाकायला लागतं. तसंच अजून शरीराने केलेलं नाही. म्हणजे कदाचित अजून नाही. उजव्या गुडघ्यामध्ये बरीचशी गादी शिल्लक असावी. तर कन्झर्व होऊ शकेल. फक्त एकदा तुम्ही थेरपिस्टला बोलवा, जर तुमच्याकडे थेरपिस्ट असेल जवळपासच्या परिसरात, किंवा मग एकदा येऊन भेटून जा. नाही नाही, मी नांदेडला असते सर, मराठवाड्यात. बरं, बरं. त्यामुळं ह्या भागात शोधावं लागेल, मी पाहिल. पण मी आता माझा एक्सरे परवाच्या दिवशीच काढलाय. तर आपण जे बरं. सुरुवातीला दाखवले त्याच्यानुसार पाहिलं तर उजवा पाय आणखीन आहे व्यवस्थित, म्हणजे त्या एक्सरेच्या बरं. ह्याच्यानुसार त्यात गॅप दिसतोय, आणि डाव्या बरं. पायात मात्र गॅप नाहीये. मी आपल्यालाही ते पाठवेल याच्यावरती, आणि बरं. मग पाहूयात काय करता येतात. ठीक. चालेल. ओके, थँक्यू सर. थँक्यू. येस, ओके. सो आता आपण क्वेश्चन्स आपले झालेले आहेत सगळे. तर आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. थँक्यू मनोज सर. खूपच सोप्या शब्दामध्ये तुम्ही मेडिकल योगा आणि सांध्यांचं दुखणं यावर छान माहिती दिलेली आहे. तर निरोगी आयुष्यासाठी संतुलन आनंद सोबत पाऊल टाका. आजच्या वेबिनारमध्ये आपण मेडिकल योगा आणि रोप बेल्ट थेरपीची ताकद अनुभवली. शस्त्रक्रियेशिवाय सांधेदुखीवर मात करणे आता शक्य आहे. फक्त गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शनाची. तर आपला हा आरोग्याचा प्रवास असाच सुरू ठेवण्यासाठी आणि भविष्यातील अशाच माहितीपूर्ण वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी संतुलन आनंदशी नेहमीच कनेक्टेड राहा. सिनर्जी मेडिकल ॲप डाउनलोड करण्यासाठी मी ॲपची लिंक आपल्या सगळ्या ग्रुप्सवर फॉरवर्ड करते आहे. तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता. सो नवनवीन विषयांवरील मोफत वेबिनार उपक्रमांच्या अपडेटसाठी संतुलन आनंदच्या सोशल मीडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
कारण आत्ताचा हा वेबिनार ज्यांना बघता आला नाही, अटेंड करता आला नाही, तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर 1-2 दिवसामध्ये अपलोड करणार आहोत. सो तुमच्या नातेवाईकांना सुद्धा जरूर सांगा हा वेबिनार बघायला, आणि आपण नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकू शकतो आहोत. ठीक आहे. सो थँक्यू, धन्यवाद, शुभरात्री. थँक्यू मनोज सर. धन्यवाद थँक्यू सो धन्यवाद मच. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू मेघना.